व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एक वाद खूपच पेटलेला आहे. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराष्ट्रामध्ये आले. महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांनी आपल्या भाषणादरम्यान, आपल्या बोलण्यादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख केला. कारण नसताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांचा संबंध जोडला. खरं तर हा खूप मोठा वाद आहे मित्रांनो. अनेकांचं म्हणणं असं आहे की समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु अजिबातच नव्हते. काही जणांचं म्हणणं असं आहे की हो समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. अनेक जण असे आहेत, खास करून ब्रिगेडी लोक, हे या गोष्टीचं प्रचंड खंडन करत असतात. समर्थ रामदास म्हटल्यानंतर यांच्या पोटामध्ये गोळा येतो. आता हा इतिहास आहे, त्यामुळे अनेक इतिहासकारांनी आपल्या कल्पनेनुसार लिखाण केलेलं आहे. अनेकदा इतिहासाचं लिखाण करत असताना काही कपोल कल्पित घटना सुद्धा लिहिल्या जातात आणि कालांतराने मग तोच प्रवाद बनून जातो आणि ते सत्य वाटायला लागतं अनेकांना. जसं की रामायणामध्ये सुद्धा अशा अनेक लोककथा आहेत. खरं तर लोककथा आणि खरा इतिहास हा दोन्हीही वेगवेगळा असतो मित्रांनो. पण असंख्य कागदपत्र अशी आहेत शिवकालीन ज्यामध्ये समर्थांचा उल्लेख आहे. आता ते गुरु होते किंवा नव्हते हे तर कोर्टातच सुरू आहे. आणखी म्हणजे हायकोर्टमधून तर त्यावर निकाल आलेला आहे की नाही असं काही नाहीये. मग ज्यांनी याचिका दाखल केलेली आहे ती आता सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलेली आहे असं ऐकिवात आहे. परंतु बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री जे काही बोलले त्यावरून महाराष्ट्रामध्ये प्रचंड वाद निर्माण झाला. बागेश्वर धामचे जे शास्त्री जे आहेत धीरेंद्र शास्त्री, ते नेमकं काय बोलले तर म्हणे की छत्रपती शिवाजी महाराजांचं समर्थांना असं म्हणणं होतं की मी आता थकलोय, माझ्याच्याने आता पहिल्यासारखं कार्य होऊ शकत नाहीये, तेव्हा आता राजपाट तुम्ही सांगा. आणि तिथून हा वाद सुरू झाला. बरं, त्या मंचावर तिथे मोहन भागवत उपस्थित होते, नितीन गडकरी उपस्थित होते, देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते. आता या सगळ्या प्रकारावर चहू बाजूंनी टीका सुरू झाली. स्वतःला छत्रपती शंभूराजे समजणारे अमोल कोल्हे सुद्धा यामध्ये पडले आणि त्यांनी देखील इतिहास खणायला सुरुवात केली. मग जितेंद्र आव्हाड असोत, अनेक नेते, मग काँग्रेसचे लोक पण सुरू झाले. खरं तर काँग्रेसच्या लोकांना नैतिक अधिकारच नाहीये छत्रपती शिवरायांवर बोलण्याचा. त्याचं कारण असं आहे की यांचा जो पप्पू आहे तो जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात येतो आणि त्याला महाराजांची प्रतिमा किंवा फोटो भेट म्हणून दिला जातो, तो स्वीकारत नाही, तो ठेवून देतो बाजूला. नमस्कार सुद्धा घालत नाही, मुजरा सुद्धा करत नाही महाराजांना. हा माणूस इतका माज आहे यांना आणि हे बोलतात छत्रपतींवर. तर आता या सगळ्या प्रकारावर देवेंद्र फडणवीस काय बोललेले आहेत ते एकदा आपण नक्की बघू. देवेंद्र फडणवीस काय बोललेत, त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या त्या वक्तव्याबद्दल काय भाष्य केलेलं आहे ते जरा वेळातच तुम्ही बघणार आहात मित्रांनो. मात्र देवेंद्र फडणवीस यांचं ते विधान ऐकण्याआधी छोटीशी विनंती. आपण कर्करोगग्रस्त रुग्ण, त्यांचे औषधोपचार, हालाकीच्या परिस्थितीतले नातेवाईक यांच्यासाठी जी मदत करत आहोत, जी सेवा पुरवत आहोत, जे अन्नदान करत आहोत, त्याचप्रमाणे आपल्या शेतकरी राजासाठी सुद्धा आपण जे सामान पाठवतोय, गरजेच्या वस्तू पाठवतोय, विद्यार्थ्यांचं शिक्षण करतोय, त्याचप्रमाणे आता वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणामध्ये आपण करत आहोत. काळाची गरज आहे मित्रांनो. उन्हाचा पारा वर्षानुवर्ष वाढत चाललेला आहे. उद्याचं भविष्य जर लक्षात घेतलं तर पुढच्या पिढीच्या साठी त्यांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी झाड लावणं आणि ते जगवणं खूप गरजेचं आहे. तेव्हा केवळ झाड लावण्यासाठी, कुंपण करण्यासाठी परिवाराला सहकार्य करा. दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते नक्की द्या आणि त्याचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची पावती बनवून आपल्याला रेडी ठेवता येईल. मित्रांनो, काळाची गरज ओळखा, माणुसकीचं दर्शन घडवा आणि पुढे या. आता बघूया देवेंद्र फडणवीस हे त्या वादावर नेमके काय बोललेले आहेत. संघामध्ये असावा. त्यांनी आणखी एक विधान केलेलं आहे बागेश्वर धाम यांनी की शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींची भेट घेतली, ती पगडी काढून ठेवली, अशा प्रकारचं विधान केलं. त्यामुळे टीका होती. इतिहासामध्ये अशा प्रकारचा कुठलाच दाखला आपल्याला पाहायला मिळत नाही.
मुळात आपल्याला माहिती आहे की जे काही महापुरुष असतात त्या महापुरुषांबद्दल अनेक लोककथा तयार होतात. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा असतात. आपल्याला माहिती आहे रामायण आणि महाभारताच्या संदर्भातही अनेक लोककथा आहेत. त्या सगळ्याच इतिहासावर किंवा त्या ठिकाणी परिस्थितीवर अवलंबून अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी तयार होत असतात किंवा झालेल्या आहेत. म्हणून मला असं वाटतं की मी याच्यावर एवढंच म्हणेन, जो इतिहास आपण शिकलेलो आहे तशा इतिहासामध्ये किंवा आपल्या इथे जे काही ग्रंथ उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा असा खूप जवळचा संबंध आहे किंवा ते त्यांचे गुरु होते किंवा नाही, असं काहीही कुठे आढळून येत नाहीये. कुठल्याही इतिहासकाराने असा दावा केलेला नाहीये. मग हे निर्माण झालं कुठून? तर या अशा वेळी महाभारताची आठवण होते मित्रांनो. महाभारतामध्ये जेव्हा युद्ध सुरू व्हायचं होतं कुरुक्षेत्रावर, तेव्हा पितामह भीष्म, कृपाचार्य, त्यानंतर द्रोण हे सर्वजण समोर होते. ज्यांच्या अंगा खांद्यावर अर्जुन खेळलेला, त्यांनाच आपल्या समोर बघून युद्ध करण्यासाठी तो धजावत नव्हता, त्यानं शस्त्र टाकून दिले होते खाली. तेव्हा भगवंताने त्याला सांगितलं होतं. तिथे भगवद्गीता सांगण्यात आली होती. सूर्यानं पण ऐकली होती, मारुती रायानं ऐकली होती आणि अर्जुनानं ऐकली होती. तेव्हा ठीक आहे, तेव्हा भगवंतानं त्याला क्षात्र धर्म सांगितला होता की लढ, आणि ही लढाई तू करत नाहीयेस, मी करतोय. त्याचं कारण असं आहे की महाभारतामध्ये जेव्हा युद्ध संपलं तेव्हा बर्बरिक होता. त्या बर्बरिकाकडे हे सगळे गेले जे वाचलेले होते पांडवांकडचे, आणि बर्बरिकाला विचारलं त्यांनी की युद्धामध्ये तू काय काय बघितलंस, कोण प्रभावी लढत होतं. तेव्हा बर्बरिक म्हटला की या बाजूने सुद्धा कृष्ण लढत होते, त्या बाजूने सुद्धा कृष्ण लढत होते, मला दुसरं कोणी दिसतच नव्हतं म्हणे. अर्थात सांगण्याचा उद्देश असा आहे, हे सांगण्यामागचा उद्देश असा आहे की भगवंतानंच हे सगळं रचलेलं आहे. जे काही घडत आहे ते तो भगवंत घडवत आहे, आपण निमित्त मात्र आहोत केवळ. याचाच संदर्भ घेत धीरेंद्र शास्त्री यांनी ते विधान केलं. ठीक आहे, पण चहूबाजूंनी त्यांना घेरण्यात आले, त्यांच्यावर खूप टीका झाली, प्रचंड टीका झाली. खरं तर धीरेंद्र शास्त्री सुद्धा चुकलेलेच आहेत. खरा इतिहास माहीत नसताना उगीच आपण त्या विषयामध्ये बोलणं हे गैर आहे. पण काय आता त्यांचा फॅन फॉलोईंग खूप मोठा आहे बाबा, मोठे गुरु आहेत, सनातनचा ते पुरस्कार करतात. आता त्यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलेलं आहे ते पण एकदा बघून घेऊया. संतों को, मठों को, महंतों को, आई तुलजा भवानी को कितना मानते, उस भाव को कहने का तरीका हमारी अपनी भाषा में था, जिसको कुछ लोगों ने अनर्थ करके गलत प्रस्तुत किया. किसी को उससे ठेस पहुंचा हो तो हम उसके लिए हृदय से क्षमा प्रार्थी भी हैं, पर हम ये भी कहेंगे कि हमारी बात को अनर्गल प्रस्तुत ना किया जाए, क्योंकि हम जीते भी शिवाजी के, छत्रपति शिवाजी के लिए है, मरते भी उनके लिए है, हमारा जीवन भी उनके स्वराज्य की स्थापना के लिए है, और हम हिंदू राष्ट्र की कल्पना या विचारधारा हमने जो ली है वो उनसे ही ली है. धीरेंद्र शास्त्री यांचं म्हणणं असं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे ऊर्जास्थान आहे, त्यांच्याकडे बघूनच आम्ही सनातनचं कार्य करत असतो. तरी देखील माझ्या बोलण्यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मला माफ करा, मी क्षमा मागत आहे. माझं जे बोलणं आहे ते वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये घेण्यात आलेलं आहे आणि विनाकारण त्यावर गैरसमज पसरवण्यात आलेले आहेत. धीरेंद्र शास्त्री यांचं म्हणणं तर असं आहे की गुरु आज्ञा ही श्रेष्ठ आज्ञा असते. खरं तर एक विचार असा मनामध्ये आला मित्रांनो की छत्रपती शिवाजी महाराज प्रभू श्री रामाप्रमाणेच, ठीक आहे, प्रभू श्री राम देखील मनुष्य योनीमध्ये आले, मनुष्य अवतार, मानवी रूप धारण केलेलं. छत्रपती शिवाजी महाराज देखील तसेच. जशा प्रभू श्री रामांच्या भावभावना
छत्रपती शिवाजी महाराजांना देखील भावभावना असतीलच, नाही का? अफजल खानाचा जेव्हा कोथळा काढला होता तेव्हा त्यांना आपल्या थोरल्या बंधूंची निश्चितच आठवण झाली असेल ना. त्यानंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेक केला, यांचा राज्याभिषेक झाला, तेव्हा त्या गडाची राज्याभिषेकाच्या वेळी त्या गडाची एक एक पायरी चढत असताना या स्वराज्यासाठी, या भगव्यासाठी, या मातीसाठी, या मुलुखासाठी, हिंदवी स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या एक एक मावळ्याची आणि एक एक सरदाराची त्यांना आठवण आली नसेल का? निश्चितच आली असेल. महाराजही कधी दुःखी झाले असतीलही, महाराजांनाही वाईट वाटलं असेलच ना. विचार करा ना तुम्ही, शेतकऱ्याच्या, गोरगरिबाच्या शेतातल्या काडीलाही धक्का लागता कामा नये असा आदेश महाराजांचा होता. इतकं जपायचे ते जनतेला, लोकांना इतकी काळजी घ्यायचे ते. तेव्हा आपली ही सोन्यासारखी जीवाभावाची माणसं रक्तपात होऊन जेव्हा प्राणांची आहुती देत होते तेव्हा त्यांना किती वाईट वाटलं असेल. निश्चितच ते महाराज धाय मोकलून तर ते अजिबातच रडले नसतील, मात्र डोळ्यांमध्ये अश्रू तरळले असतील. त्यात परत आणखी एक विचार मनामध्ये असा येतो की महाराजांनी परकीयांशी जितका लढा दिला ना, तितक्या पेक्षा जास्त, त्यापेक्षाही जास्त पटीने त्यांना स्वकीयांशी लढावं लागलं. आपल्याच लोकांनी खूप त्रास दिलेला आहे महाराजांना. ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी टेन्शन देत असतील ना हो, कुठेतरी असं वाटत असेलच ना की काय चालू आहे, कशासाठी चालू आहे. शेवटी कितीही केलं तरी मनुष्य योनी आहे, मानवी भावभावना आहेत मित्रांनो. तेव्हा प्रत्येक गोष्ट चुकीच्याच कॉन्टेक्स्ट मध्ये घेतली पाहिजे का, हा सुद्धा विचार केला गेला पाहिजे आपण. शेवटी कितीही जरी झालं, बघा काय आहे ना, छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे, हे मान्यच आहे. मी देखील माझ्या प्रत्येक व्हिडिओची सुरुवात ही छत्रपतींच्याच नावाने करत असतो, शेवट देखील छत्रपतींच्याच नावाने असतो. का? कारण ते संस्कार, ती शिकवण कायम मनामध्ये असली पाहिजे. म्हणून एकीकडे जितेंद्र आव्हाड सारखे लोक म्हणतात की छत्रपतींना देव करू नका, त्यावर कोणी काही बोलत नाही. जाणता राजा म्हणण्याची गरज नाहीये छत्रपतींना, महाराजांना, असं शरद पवार बोलतात, त्यावर कोणी काही बोलत नाही. उद्धव ठाकरे स्वतःची तुलना छत्रपती शिवरायांशी करतात, छत्रपती शंभूराजेंशी करतात, तेव्हा कोणी काही बोलत नाही का? ह्यांना माफी आहे, ह्यांना मुभा आहे? असं नाही होणार. एक नेक्स्ट व्हिडिओ आम्ही सादर करणार आहोत, तो पण नक्की बघा. तळपायाची आग मस्तकात जाईल तुमच्या, आणि पुराव्यांसकट दाखवणार आहोत जितेंद्र आव्हाड काय बरळलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. मात्र तुर्तास आता या विषयावर आपण पडदा टाकून देऊया धीरेंद्र शास्त्रींच्या. त्याचं कारण असं आहे की मोठ्या मनानं त्यांनी सपशेल माफी मागितलेली आहे तमाम महाराष्ट्राची, या मातीची, या मुलुखाची, शिवप्रेमींची, शिवभक्तांची. माफी मागायला सुद्धा जिगर लागतं हो. आतापर्यंत कितीतरी जण येऊन काय काय बरून गेलेले आहेत महाराजांबद्दल. कोणी माफी मागितली की जाहीरपणे? नाही मागितली. यांनी मागितली, एकदा झाली आहे चूक, परत होणार नाही याची खबरदारी ते घेतील. जर झाली तर मग मात्र पुढे जे काही होईल त्याची जबाबदारी महाराष्ट्र घेणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. मित्रांनो, या सगळ्या प्रकारावर आपलं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमच्या विचारांचं स्वागत आहे. प्रत्येक कमेंट महत्वाची असते, व्यक्त व्हायला शिका मित्रांनो. व्यक्त झाल्याशिवाय शिवविचार, शिवधर्म वाढेल कसा? तेव्हा कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. जाता जाता विनंती, आपण खूप मोठ्या प्रमाणावर आता वृक्ष लागवड करणार आहोत. तज्ज्ञांचं मार्गदर्शन आहे, वन विभाग आपल्यासोबत आहे. कर्करोगग्रस्त रुग्ण, त्यांचे औषधोपचार, अन्नदान हे तर सुरूच आहे अखंडपणे. यासोबतच आता पुढच्या पिढीला मोकळा श्वास घेता यावा म्हणून आपण मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करत आहोत. तेव्हा या सत्कर्मामध्ये आपल्या
परिवाराला सहकार्य करा. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार जे योगदान आपल्याला देता येऊ शकतं निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची पावती आपल्याला बनवता येईल. काळाची गरज ओळखा आणि पुढे या मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.